एका पुरुषाचा रिपोर्ट आला आणि त्याचा स्पर्म काउंट 0 होता, तर त्याला आपण ॲझोस्पर्मिया म्हणतो. त्या पेशंटने मला विचारलं की सर, मी आता कधीच बाबा होऊ शकणार नाहीये का? तर मग ह्या 0 स्पर्म किंवा ॲझोस्पर्मियाची काय कारण असतात बरं? आपल्या शरीरामध्ये स्पर्म तयार होऊन बाहेर पडण्यासाठी एक मार्ग असतो. काही पुरुषांमध्ये हे स्पर्म तयार तर होतात, पण बाहेर पडण्याचा रस्ता जो आहे तोच ब्लॉक झालेला असतो. तर हे ब्लॉकेजेस जे असतात हे कदाचित जन्मजात असू शकतात, इन्फेक्शनमुळे पण असू शकतं, किंवा आधी झालेल्या एखाद्या सर्जरीमुळे सुद्धा ब्लॉकेज होऊ शकतं. हे झालं ऑब्स्ट्रक्टिव्ह रिझन, म्हणजे त्या ठिकाणी ब्लॉक आहे म्हणून स्पर्म वरती नाही आले. दुसरं आहे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह, की ज्याच्यामध्ये त्यांच्या ठिकाणी हे जे स्पर्म आहेत हेच पुरेसे स्पर्म तयार होत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहणार नाहीये. तर ह्याला आपण म्हणतो ऑलिगोस्पर्मिया किंवा कमी स्पर्म बनणं किंवा बिलकुल स्पर्म न बनणं, ॲझोस्पर्मिया. तर मग ह्याच्यामध्ये कारण वेगवेगळी आहेत. हार्मोनल फॅक्टर आहेत किंवा जेनेटिक फॅक्टर आहेत किंवा व्हेरिकोसिल पण एक आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी टेस्टिकलला जे ऑक्सिनेटेड ब्लड फ्लो आहे तो चांगला मिळत नाही, त्यामुळं गोटीच्या जागेचं टेम्परेचर वाढतं आणि तिथं चांगले स्पर्म बनत नाहीत. किंवा अति स्मोकिंग करणं किंवा एक्स्ट्रीम टेम्परेचरला, म्हणजे एकदम हाय अल्टिट्यूडला जे लोक अति थंडीच्या ठिकाणी, म्हणजे जिथे 0 डिग्री टेम्परेचर आहे त्याच्या खाली टेम्परेचर आहे, किंवा अति उष्णतेच्या ठिकाणी म्हणजे ज्यांच्या ठिकाणी 45 डिग्री वगैरे असं टेम्परेचर आहे, अशा ठिकाणी जे लोक काम करतात तर त्यांच्यामध्ये पण स्पर्म प्रोडक्शन वरती इम्पॅक्ट होतो. किंवा अति जास्त टाईट फिटिंगचे कपडे घालणं किंवा अति जास्त एकाच ठिकाणी बसून राहणं, तर ह्याच्यामुळे सुद्धा स्पर्मच्या क्वालिटीवरती परिणाम होतो. किंवा कॅन्सरची काही ट्रीटमेंट जर चालू असेल किंवा अति रेडिएशन, एक्सरे रेडिएशन, ह्याचाही परिणाम स्पर्मच्या क्वालिटीवरती होतो ना. दुसरं म्हणजे जिम करणारी मुलं जी कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या ठिकाणी सिंथेटिक टेस्टोस्टेरॉन किंवा अॅनाबॉलिक स्टेरॉइड घेतात आणि त्याचाही परिणाम त्यांच्या स्पर्म प्रोडक्शन वरती होतोच की. त्यामुळं कधीही म्हणजे अशा गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर बिलकुल नाही करायला पाहिजेत. कारण शोधली आणि योग्य तपासणी करून घेतली तर पुढचे ट्रीटमेंट प्लॅन अवेलेबल आहेत ना. त्यामुळे रिपोर्टला घाबरू नका, कारणे समजावून घ्या. आणि अशाच मेल सेक्शुअल प्रॉब्लेम्स किंवा इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम, फिमेल सेक्शुअल प्रॉब्लेम यांच्या योग्य आणि सोप्या माहितीसाठी केअर फॉर कपल्सला फॉलो करा.